की परीक्षा यंत्रणा ज्याला तुम्ही फुल प्रूफ म्हणतो तशी होईल। मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही। पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती ती 10 वर्ष केली, फक्त आकडे बदलले। 1 कोटी रुपये दंड होता तो 10 कोटी केला, फक्त आकडे बदलले। मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात? हे मोदींचं सरकार म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आहे ना या देशात, मी बोललो ना, अँटी डिफेक्शन लॉ आहे। म्हणून मोदी, अमित शहा किंवा त्यांनी जे काय लोक उभे केले आहेत मिंध्यांसारखे, ते पक्षांतर बंदी कायद्याचं पालन करतात का? किंवा लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, देशाचे सुप्रीम कोर्ट प्रमुख म्हणजे सरन्यायाधीश हे कोणत्या कायद्याचं पालन करून देश चालवत आहेत? अजिबात नाही। त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा एक देखावा आहे, रंगसफेदी आहे। आता प्रश्न कायद्याचा नाहीच आहे, विद्यार्थ्यांवर लाठी माराचे आदेश कोणी दिले? इतक्या निर्घृण पद्धतीनं काठीला खिळे लावून अश्रुधूर सोडणं, त्यांनी मारणं, मुलींचा विनयभंग करणं पोलिसांकडून, हे आदेश कोणाचे होते? याच्यावरती संसदेमध्ये आज चर्चा किंवा सरकारला प्रश्न विचारले जातात। आणि इतकं होऊनही मोदी माफी का मागत नाही? कायदा काय सांगते आम्हाला? हा देश मुळात बेकायदेशीरपणे चाललेला आहे। कोणत्या कायद्यानं गौतम अडाणी यांना एवढी प्रॉपर्टी, देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांच्या घशामध्ये घातली? कोणत्या कायद्यानं घातली? या देशातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारनं नेमलेले नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले आहेत। अशा कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली शिक्षणाला कोणतं तेज आणि झळाळी प्राप्त होणार? मुळात मोदी सरकारने जाहीर करावं। मोदी सरकारने या क्षणी त्यांच्या किती केंद्रीय मंत्र्यांची मुलं किंवा भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे खासदार आहेत, त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत, त्यांनी जाहीर करावं। किती मुलं परदेशात उद्योग करतायत, नोकऱ्या करतायत? तुमची मुलं परदेशात सुरक्षित विद्यापीठात शिकतायत, तुम्हाला इकडलं शिक्षण नको आहे। आणि आमच्या मुलांना किंवा गरिबांच्या मुलांना तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून, तिथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा, त्यांना हा कायदा लागू करा, जो काय तुम्ही करतायत त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा। केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकतात, परदेशी विद्यापीठात शिकतात। आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षाची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायचं हे थांबलं पाहिजे। एक पहिला राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लंडन नीलकेणींच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला आहे। देशातली शिक्षण यंत्रणा ही आधुनिक केली जाणार आहे। तुमचं या नाही, मुळात या देशाची शिक्षण पद्धती ही पंडित नेहरूंच्या काळापासून आधुनिकच आहे। त्या शिक्षण पद्धतीचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालं। पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते। मनमोहन सिंग असतील। तुम्ही ही आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं, याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे। ती नीलकणींना आणलं वगैरे सोडून द्या तुम्ही। मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग
हे काँग्रेसने आणलंय, नेहरूंनी आणलंय, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मी मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते, ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती आणि